केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी कोणाचे याबाबतची सुनावणी आज पार पडते. दुपारी 3 वाजता ही सुनावणी होती आहे. नेमकी कशा पद्धतीची सुनावणी असेल हे आपण अधिक जाणून घेऊया. आपल्यासोबत घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत. सर, कसं आहे बघता, याआधी शिवसेना कोणाची याबाबतची चर्चा सुरू होती, मात्र आता राष्ट्रवादी कोणाची ही चर्चा आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोग याबाबतची सुनावणी करते. काय होऊ शकतं आज? कसं आहे, इलेक्शन कमिशनला राज्यघटनेने 324 कलमाखाली अफाट अधिकार दिलेले आहेत. आता उदाहरणार्थ, ज्या विषयावर संसदेने किंवा विधानसभेने कायदा केलेला नाही ते सगळी रेसिड्युअरी पॉवर ही इलेक्शन कमिशनकडे येते. आणि त्यांचं जे सिम्बल ॲक्ट होतं, सिम्बल ऑर्डर होती 68 सालची, त्याच्याखाली 15व्या कलमाखाली एखादा पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनचा आहे. किंवा त्या अधिकाराखाली आता ही सुनावणी होईल. हा पॉईंट 1. आता यांची विश्वासार्हता जी आहे ती थोडीशी कमी होत चाललेली आहे. याचं कारण असं की इलेक्शन कमिशनची नेमणूक जी आहे ती प्रेसिडेंटकडनं म्हणजे पंतप्रधानांकडनं केली जाते आणि नंतरही त्यांना मोठी पदं देण्याची सुविधा आहे. कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला किंवा पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्षांना पदं घेता येत नाहीत सरकारी, यांना घेता येतं. तर हा इनडायरेक्ट इन्फ्लुअन्स येतो आणि त्यामुळे त्यांची विश्वासार्हता थोडी कमी होत चालली आहे. शिवसेनेच्या वेळी त्यांनी जेव्हा निर्णय दिला त्यावेळी फक्त निवडून आलेल्या लोकांमध्ये बहुमत कोणाचं आहे ते त्यांनी पाहिलं. आता मात्र थोडा वेगळा प्रकार आहे. 5 जजेसनी सुप्रीम कोर्टाच्या आत्ताच्या एकमताने सांगितलं आहे की पक्ष कोणाचं हे ठरवताना पक्षाची ऑर्गनायझेशन जी आहे त्याच्यावर कोणाचा कंट्रोल आहे, त्यांची घटना काय आहे, त्या घटनेप्रमाणे वागणं होत आहे का. 2, ही घटना रजिस्टर असते इलेक्शन कमिशनकडे आणि निवडून आलेल्यांमध्ये बहुमत कोणाचं आहे. 3चा विचार करून पक्ष कोणाचं आहे ठरवावं लागतं. त्यामुळे आता NCPच्या बाबतीत पक्ष कोणाचा आहे म्हणजे अध्यक्ष आत्ता शरद पवार आहेत का अजित पवार आहेत हे ठरवावं लागेल. घटनेप्रमाणे कोण अध्यक्ष आहे ते ठरवावं लागेल. जे मला आत्ता दिसतं आहे त्याप्रमाणे शरद पवार आहेत. आणि तिसरी गोष्ट, विधानसभेमध्ये कोणाला बहुमत आहे तर ते अजित पवारांना आहे. तर या तिन्हीचा विचार करून त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. आणि याचं उत्तर आत्ता देता येत नसेल त्यांना, कारण हे आता सुप्रीम कोर्टाकडे जाईल असं मला दिसतं आहे, तर त्यांनी आत्ता चिन्ह गोठवून तात्पुरती चिन्ह दोन्ही पक्षाला देऊ शकतात. ते यातला कुठलाही ऑप्शन इलेक्शन कमिशन घेऊ शकतं. काल शरद पवार गटाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्ये शरद पवारच हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असा ठराव करण्यात आलेला आहे आणि त्याची माहितीसुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचा कितपत परिणाम आजच्या सुनावणीमध्ये होऊ शकतो? नाही, आता ह्या पुराव्याचा भाग झाला तर आता कुठला पुरावा घ्यायचा कुठला नाही घ्यायचा हे डिस्क्रिशन, हे क्वेसाय ज्युडिशियल प्रोसिडिंग आहे एका तऱ्हेने. त्यामुळे इलेक्शन कमिशन ठरवेल, त्याच्यावर मी नाही काही आत्ता बोलू शकणार. दोन्ही बाजूनी फार मोठे वकील दिले जातात आणि त्यामुळे ॲक्च्युली तोसुद्धा माझा एक ऑब्जेक्शनचा भाग आहे की इलेक्शन कमिशन जे आहे त्याच्यामध्ये सगळे IAS ऑफिसर्स, रिटायर्ड IAS ऑफिसर्स असतात. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची पात्रता असलेला, जजची पात्रता असलेला कोणी नसतो. त्यामुळे कायद्याच्या सटल्टीज काही वेळा इलेक्शन कमिशनला कळत नाहीत आणि हे मोठमोठे जे वकील आहेत त्यांच्या प्रभावाखाली ते येऊ शकतात. तर तोही एक फार मोठा दोष आहे. जी सुधारणा 3पैकी 1 तरी निदान सुप्रीम कोर्टात जज होण्याची पात्रता असलेला कमिशनर असायला पाहिजे असं मी गेले कित्येक दिवस सांगतो आहे, की मी नवीन सांगत नाही आहे आज. शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला होता तो इथे देणार नाही, विचारपूर्वक देईल असं वाटते तुम्हाला? शिवसेनेचा निर्णय हा मी त्याही वेळी बोललो होतो की फक्त निवडून आलेल्यांची बहुमत धरल्यामुळे तो चुकीचा होता. आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण दिल्यानंतर इलेक्शन एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर ते जो अर्थ लावतील तो बंधनकारक आहे. 141 कलमाखाली सगळ्या हायकोर्टवर पण तो बंधनकारक आहे. आणि त्यामुळे आता जेव्हा इलेक्शन कमिशन निर्णय देईल त्यावेळी त्यांना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. म्हणजे शिवसेनेच्या वेळी जो निर्णय दिला त्या पद्धतीने आत्ताचा निर्णय नाही देता येणार. तोपर्यंत मग राष्ट्रवादी कोणाची? आणि हा जो निकाल आहे तो लवकरात लवकर लागेल का? नाही, ते मी सांगू नाही शकणार, कारण दिरंगाई हा आपला एक आता अत्यंत मोठा दोष आपल्या लोकशाहीमधला निर्माण झालेला आहे की 4-4, 5-5 वर्ष घटनेचं इंटरप्रिटेशन असलेले खटले हे सुप्रीम कोर्टात पडून राहतात. किंवा आत्ता आपले जे स्पीकर आहेत त्यांनी अजून निर्णय घेतलेला नाही आहे की हा जो शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा जो चाललेला आहे अपात्रतेचा, 16 अपात्र झाले की नाही, 4-5 महिने होऊन गेलेत
आणि अजून 3 महिने लागतील असं म्हणतायत. माझ्या मते 2 कुठल्याही कार्यक्षम स्पीकरला 2 महिन्यात निर्णय देता आला पाहिजे. तो देता आलेला नाही. म्हणजे एक तर कार्यक्षमता कमी पडते असा त्याचा अर्थ होतो, किंवा सगळेच स्पीकर हे राजकीय पक्षांचे मेंबर असतात, मग त्याचा प्रभाव असतो का याचा विचार करायला पाहिजे. कोणावरही मी आरोप करत नाही आहे, पण राज्यघटनेचं ॲनालिसिस करताना या गोष्टीचा विचार करावा लागतो. आजच्या सुनावणीमध्ये काही महत्त्वाचं होऊ शकतं असं वाटतं? नाही, आज निर्णय तर लागणार नाही. आपण आजचं होऊ दे, मग बघू आपण त्याच्यावर. खूप खूप धन्यवाद सर. कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.